श्री स्वामी समर्थ दत्तश्री किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण पुरणपोळी पाहणार आहोत। पहिल्या व्हिडिओमध्ये पुरण कसे बनवायचे हे मी तुम्हाला दाखवले होते। या व्हिडिओमध्ये मी पीठ मळून पुरणपोळी कशी तयार करायची ते दाखवणार आहे। तर प्रथम आपल्याला मिक्सरमध्ये 1 चमचा तूप घ्यायचं आहे। हे मिक्सरमध्ये वाटायच्या आधी तुम्ही पीठ एका परातीमध्ये ज्यामध्ये पीठ मळणार आहे त्यामध्ये पीठ काढून घ्या। तर साधारण 1 चमचा मी तूप घेतलेला आहे। त्याच्यात 3 टेबलस्पून आपल्याला तेल टाकायचे आहे। साधं रिफाइंड ऑइल आहे हे। तेल टाकल्यानंतर 1/4 कप मी यामध्ये पाणी टाकणार आहे। 1/4 कप पेक्षा कमी पाणी घेतलं तरी चालेल। तर यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे। तर पोळीला पिवळा कलर हवा असेल तर थोडीशी हळद टाका। मी अगदी थोडीशी टाकणार आहे, एकदम लाईटली। तुम्हाला जर जास्त कलर हवा असेल तर थोडी जास्त टाकू शकता। मी थोडासा पिवळा कलर टाकत आहे, हळद टाकत आहे। आता हे मिक्सरमध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे। जर तो मिक्सरमध्ये पूर्ण नका, दुसऱ्या बाजूने वाटा, अपोजिट साईडला मिक्सर फिरवा, त्यामुळे हे फ्लफी मिश्रण तयार होईल आणि बाहेर पण येणार नाही। अशा प्रकारचं आपलं मिश्रण रेडी झालं पाहिजे, एकदम क्रीम सारखं। ते मिक्सरमध्ये मी वाटून घेतलेलं आहे। तर आपल्याला पीठ मळायला घ्यायचं आहे। इथे मी मैदा घेणार आहे, अर्धा किलो मैदा, अर्धा किलो डाळ तर अर्धा किलो मैदा घेतलाय। त्यामधून मी एक कप मैदा काढलेला आहे। आता त्यामध्ये आपण जे मिश्रण मिक्सरमध्ये वाटलं होतं ना ते टाकायचं आहे। पाणी आधी टाकू नका। याच मिश्रणामध्ये आपल्याला पीठ आधी थोडं मळून घ्यायचं आहे। वाटल्यास लागलं तर पाणी घ्या, पण थोडं थोडं करून पाणी घ्या। तुम्हाला हे मिश्रण वाटून ठेवायचं नाही आहे मिक्सरमध्ये, लगेच पीठ मळायला घ्यायचं आहे। जर तुम्ही तसंच ठेवलं तर परत तसंच पाणी तेल सेपरेट होऊन जाईल म्हणून। आता ह्याच्यामध्येच मी थोडं पीठ मळून घेत आहे। जर वाटलं तर मी पाणी टाकणार आहे। मी इथे व्हिडिओ स्किप केली नाही आहे, पूर्णतः तुम्हाला ही पीठ मळून मी दाखवणार आहे। तर आता मी यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेणार आहे। अगदी थोडं थोडं प्रमाणात पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे। एकदम घट्ट पीठ मळायचं नाही आहे किंवा एकदम पातळ पण पीठ मळू नका। थोडंसं सैलसर असं पीठ मळून घ्या। सैलसरपेक्षा थोडं घट्ट घेतलं तरी चालेल, पण एकदम घट्ट पीठ मळू नका घेऊ। आणि हे पीठ मळताना मी तेलाचा वापर फक्त मिक्सरमध्ये वाटताना केलेला आहे, नंतर मी तेल नाही घेतलेलं आहे। तर मी थोडं थोडं करून पीठ मळून घेणार आहे। तर थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे। तिथे मी पीठ मळून घेतलेलं आहे। तर आपल्याला ह्याला 5 ते 7 मिनिटं चांगलं मळून घ्यायचं आहे। तेल न लावता 5 ते 7 मिनिटं आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे। जर असं सॉफ्ट झालं पाहिजे पीठ। तर
तुम्ही पाहू शकता इथे मी घट्ट एकदम पीठ मळलेलं नाही आहे आणि एकदम पातळ पण मळलेलं नाही आहे. घट्टपेक्षा थोडं कमी असं मळून घ्यायचं आहे. तर चांगलं 5 ते 7 मिनिटं मी मळून घेतलेलं आहे. आता हे छान मळून झाल्यानंतर एक डब्बा घ्या किंवा कोणतेही टोप किंवा घ्या, त्यामध्ये हे पीठ ठेवा. त्यामध्ये हे पीठ ठेवल्यावर आपण साईडने पाणी ओतून घेणार आहोत. हे पीठ पूर्णतः पाण्यामध्ये डुबलं पाहिजे. ह्याप्रमाणे आपल्याला पाणी टाकायचं आहे. त्यामध्ये साईडने वता, मधून वतू नका. हे पीठ पूर्णतः पाण्यामध्ये डुबलं पाहिजे. तिथे मी पाण्यामध्ये पूर्ण पीठ ठेवलेलं आहे. तर हे जेमतेम झाकण लावून आपल्याला अर्धा ते पाऊण तास ठेवायचं आहे. तर इथे अर्धा पाऊण तास झाला आहे मी ठेवून. तर आपल्याला काय करायचं आहे, पीठ हातामध्ये पूर्ण घ्यायचं आहे. उचलून अशा प्रकारे घेऊन त्यातलं पाणी पूर्ण निथळू द्यायचं आहे. पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे. दाबायचं आणि काहीच नाही, फक्त हातामध्ये धरून पूर्ण पाणी निथळल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मळून घ्यायचं आहे. हे पाणी पूर्ण सुकलं पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला मळून घ्यायचं आहे. थोडी मेहनत लागते पण भरपूर छान आणि सॉफ्ट पुरणपोळ्या होतात. अगदी 2-3 दिवसांनी देखील अगदी तोंडात विरघळणाऱ्या पुरणपोळ्या होतात. तर इथे आपल्याला पूर्ण पाणी पिठामध्ये जिरपेपर्यंत पीठ मळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर पूर्ण पाणी त्यामध्ये सुकलं पाहिजे, अशा प्रकारे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर ह्यामध्ये आता पाणी पूर्ण सुकलेलं आहे. थोडं फक्त पीठ चिकट झालं आहे, तेव्हा थोडं तेल टाकून, एक छोटा चमचा तेल टाकून आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे. एक छोटा चमचा तेल टाकलं की पूर्ण तेल सुकेपर्यंत आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर आपल्याला इथे पूर्ण थोडं करून तेल टाकून मळून घ्यायचं आहे. 1 ते 2 चमचेच तेल टाकून मळून घ्या. ते इथे मळून माझं झालेलं आहे. 5 टीस्पून तेल लागलेलं आहे. तुम्ही ह्या स्टेजला सुद्धा पुरणपोळ्या करायला घेतलात तरी चालेल, हाताला तेल लावून. तर अशा पद्धतीने पीठ तुमचं झालं पाहिजे सॉफ्ट एकदम. म्हणजे तुम्ही थोडासा असा गोळा उचलला की पूर्ण अशी पाकाचं कसं एक तार येते तशी तार येते. तर परत देखील सुद्धा पीठ लागत नाही आहे. उचलल्यावर पूर्ण पीठ हे होतंय, स्ट्रेचेबल होतंय, स्ट्रेच होतंय, ताणलं जातंय. तर इथे आपलं पीठ रेडी आहे. ही असं मळून देखील तुम्ही पोळ्या करू शकता, पण मी एका डब्यामध्ये हे पीठ ठेवणार आहे. अशा पद्धतीने पीठ हे करून
त्यावरती आपल्याला तेल टाकायचं आहे. 5 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे. वाटीत तेल होतं ते मी यामध्ये टाकलं आहे. पीठ ते पूर्ण थोडं तेलामध्ये बुडलं आहे. तर आपल्याला ते झाकण लावून अर्धा तास रेस्ट द्यायचं आहे याला. तर इथे मी माझ्याकडे लाकडी पोलपाट आहे, त्याला मी कपडा बांधत आहे. तर टाईट असा कपडा बांधून घ्यायचा आहे आपल्याला एकदम. जर तुम्हाला अशात येत असतील तर करा, पण असा कपडा बांधल्यावर पुरणपोळी छान अशी सरकते, लाटताना देखील मस्त सटकते. म्हणून तसं ताणून आपल्याला कपडा बांधून घ्यायचा आहे. तर एकदम टाईट असा मी पोलपाटला कपडा बांधून घेतलेला आहे. तर आपल्याला प्रथम पुरणाचे गोळे करून घेतले तर उत्तम होईल. तर तुम्ही पीठ पाहू शकता आणि ते पुरण देखील पहा एकदम सॉफ्ट झालेलं आहे, एकदम छान झालेलं आहे. ते इथे मी गोळा करून घेणार आहे. प्रथम गोळे करून घेतले ना ते इझी पडते. तर प्रथम तुम्ही पुरणाचे गोळे करून घ्या. मी एवढा गोळा घेतलेला आहे साधारण. आता यामध्ये अर्ध्यापैकी जेवढा गोळा घेतला आहे पुरणाचा त्याचं अर्ध हे करून पीठ घ्यायचं आहे मैद्याचं आपल्याला. तर तुम्ही पाहू शकता पीठ किती एकदम छान झालेलं आहे. मी एवढासाच गोळा घेतलेला आहे. तर हातावर तो प्रथम पसरवायचा आहे. त्यामध्ये गोळा ठेवून अशा पद्धतीने भरायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला भरायचं आहे. तर हा मी पिठामध्ये पीठ लावून लाटून घेणार आहे. तर पीठ लावून आपल्याला ते लाटून घ्यायचं आहे. कपडा लावल्यावर इझी पडतं आपल्याला. छान पुरणपोळी फिरते देखील आणि चिटकत पण नाही आहे. छान लाटली गेली आहे पुरणपोळी आणि पुरण देखील सगळ्या बाजूने पसरलेला आहे. इथे नॉनस्टिक पॅन ठेवला आहे, तुम्ही काही ठेवू शकता, तवा आणि तुमचा. त्याच्यावर आता आपल्याला पोळी शेकून घ्यायची आहे. तर फास्ट गॅस ठेवलेला आहे मी. फास्ट गॅसवर आपल्याला प्रथम पोळी शेकून घ्यायची आहे. हलक्या हाताने दाबायची, फक्त फिरवायची आहे. हलक्या हाताने साईडने फिरून घ्यायची आहे. तिथे थोडेसे फुगे आल्यानंतर आपल्याला ती पलटायची आहे. बघा छान फुगा आलेला आहे. आता ती मी पलटत आहे. पलिता लागल्यामुळे ते थोडंसं पीठ हे झालंय.
थोडी पोळी फाटली गेली आहे फलित्यामुळे. एकदम नाजूक असते, धारदार घेऊ नका काही, कारण ती लगेच फाटेल. तर अशा प्रकारे आपल्याला हलक्या हाताने दाबून पूर्ण बाजूने शेकून घ्यायची आहे. तुम्ही हलक्या हाताने दाबून सर्व बाजूने शेकून घ्यायचे. कपड्याने दाबलात तरी चालेल. छान आणि अगदी मस्त पुरणपोळ्या होतात, सॉफ्ट होतात. तर त्यावर तूप लावत आहे. जर तुम्ही आधी पुरणपोळ्या करून घेतला सर्व आणि नंतर तूप लावलं ना तरी छान लागतात. मी दुसरा देखील तुम्हाला दाखवत आहे. पुरणाचा गोळा घ्यायचा आहे करून आणि त्याच्या पुरणापेक्षा अर्धा हे पीठ घ्यायचे आपल्याला. म्हणून मी अर्धा किलो पिठामधून 1 ते अर्धा कप पीठ काढून ठेवलेलं होतं. मी एवढा गोळा घेतलेला आहे. हातामध्ये चांगला पसरून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये गोळा ठेवून असं पीठ केलं की पोळी फुटत देखील नाही. अशा पद्धतीने पीठ मळलं तर आणि छान पीठ पण मैदा पण कमी लागतो आणि छान चारी बाजूने पसरतं पुरण. तर मी तुम्हाला अजून एक लाटून दाखवत आहे. अगदी या तोंडात विरघळणाऱ्या पुरणपोळ्या होतात. आता ही लाटून झाली आहे. लाटायला पण वेळ नाही लागत, पटापट होतात. अशा पद्धतीने कपड्याने तुम्ही दाबली तरी चालेल. हलक्या हाताने, जोरात प्रेस करू नका. हलक्या हाताने दाबून पुरणपोळी पूर्ण शेकून घ्या. ते इथे मी सर्व पुरणपोळ्या करून नंतर तूप लावून घेणार आहे. ते इथे पुरणपोळी रेडी झाली आहे. नक्की ही रेसिपी ट्राय करा. जर ही रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.